विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। आता देवी 9 दिवस 9 रूपामध्ये सजणार आहे। नवरात्र उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। आजपासून राज्यात सगळीकडे शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। पंढरपूरमध्ये देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी तब्बल 5 टन विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून ही आकर्षक अशी सजावट देवाच्या चरणी अर्पण केली आहे। राज्यात सर्व मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना केली जाते, मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घटस्थापना न करता नंदादीप प्रज्वलित केला जातो। हे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आजपासून राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये देखील नवरात्र महोत्सवानिमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। घटस्थापनेची थीम यावर्षी या ठिकाणी वापरण्यात आलेली आपल्याला दिसत आहे। विविध रंगाच्या आकर्षक गुलाबाच्या फुलांनी ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाते आजच्या दिवशी, मात्र या ठिकाणी रुक्मिणी मातेला आदिशक्तीचं रूप मानलं जातं, त्यामुळे या ठिकाणी घटस्थापना न करता 9 दिवस हा नंदादीप सतत प्रज्वलित ठेवला जातो। 9 दिवस 24 तास हा काचेच्या पेटीमधील नंदादीप आहे तो सतत तेवत ठेवला जातो आणि रुक्मिणी मातेला या 9 दिवसामध्ये आदिशक्तीच्या विविध रूपांमध्ये सजवलं जातं। पारंपरिक अलंकार असतील, पारंपरिक वेशभूषा असेल, ही रुक्मिणी मातेला केली जाते आणि 9 दिवस विविध कार्यक्रम आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त घेण्यात येतात। जी परंपरा आहे ती परंपरा राज्यात सर्वत्र घटस्थापनेची आहे, मात्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मात्र घटस्थापना न करता नंदादीप प्रज्वलित करून नवरात्र महोत्सवास सुरुवात केली जाते। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।